मंडप मध्ये ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत। सिर्फ वहां पर दर्शक बैठेंगे, गाड़ियां नहीं होंगी अंदर। गाड़ियां सब हटाने हैं वहां से, जल्द ही जल्द हटाएंगे। तो यहाँ पर गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज रहेंगे। विक्रम है, विक्रम की पहली गेंद है, दूसरे दिन का पहला मुकाबला, पहली गेंद, पहली इनिंग। ये देखिए बहुत ही अच्छी गेंद थी, ज्यादा यहाँ पर हरकत करने की कोशिश करते हुए ये जो बल्लेबाज है ये आगे जाकर फ्रंट फुट पे जाकर खेलने की कोशिश करते हुए, लेकिन इस बार पूरी तरह से चुकने के बाद कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, पहला गेंद हो चुका है। दूसरी गेंद के लिए ये गेंदबाज तैयार होते हुए सामने खेलने के लिए तैयार। इस बार ये देखिए ज्यादा एफर्ट्स लगा रहे, ऑफ स्टिक के ऊपर यहाँ पर ये ज्यादा कोशिश करते हुए ये गेंदबाज है, अच्छी तरह से गेंदबाजी लाइन और लेन के साथ गेंदबाजी करते हैं और पूरी तरह से दबाव डालने की कोशिश करते हुए। तो इसी तरह से ये पहला ओवर प्रगति पर है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज, ये देखिए फिर एक बार पूरी तरह से चूकते हुए। हर बार यहां पर गेंद के हिसाब से आपको खेलना है, लगातार देखेंगे डॉट गेंद आती भी। इस गेंदबाज की गेंदबाजी अच्छी गेंदबाजी है, कोई भी मौका नहीं दे रहे, तालियां बजती हुई, आवाज आती हुई, लेकिन यहां पर जरूर एक रन पूरा किया है। दूसरी रन की मांग और दूसरी रन भी पूरी होते हुए, तो इसी तरह से 2 रन पूरे हुए और वाइड का भी इशारा तब हुआ। कुल मिलाकर इस गेंद पर 3 रन खर्च होंगे। ये ना ये खराब गेंदबाज है, यहां पर अच्छा टिप्पा नहीं रख सके और इसीलिए यहां पर एक अतिरिक्त रन, अतिरिक्त कुल मिलाकर देखेंगे तो 3 रन मिलते हुए 2 दौड़कर यहां पर निकाले, एक वाइड की। तो इसी तरह से 3 रन और इसी 3 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ, कुल मिलाकर रन संख्या 3 रन। अभी भी देखेंगे ये पहला ओवर प्रगति पर है। इस बार देखें ज्यादा यहां पर बल्ले का फेस खोलकर खेलने की जरूरत है। ये जो पावर प्ले का ओवर है, इसीलिए आपको हवा में खेले तो चल सकते हैं, लेकिन सर्कल के बाहर खेलने की जरूरत है। तो इसी तरह से ये पहला मुकाबला है और पहले मुकाबले की ये पहले ओवर मैदान में शुरू होती हुई सिंदूर और बिलूर के बीच का ये मुकाबला है। पहले बल्लेबाजी करती हुई सिंदूर की टीम। इस बार ये देखिए जरूर यहां पर बल्लेबाज ने सुना है, सुनने के बाद यहां पर गेंद ट्रैवल होने के बाद 1 रन पूरा किया और इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 4 रन। अभी भी देखेंगे ये पहला ओवर प्रगति पर है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज एसआरटी सिंदूर के तरफ से गेंदबाजी करते हुए। अब ये देखिए पूरी तरह से बीट हुए, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी नुकसान नाही आहे। शेवटच्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये। एकूण धाव संख्या होते ती म्हणजेच 4। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 षटकाचा सामना आहे। प्रथम फलंदाजी केली जाते ती सिंदूर आणि बेळूर यांच्या दरम्यानच्या सामन्यात सिंदूर फलंदाजी करताना पाहतोय तर बेळूरचा संघ क्षेत्ररक्षण सजवताना पाहतोय। या क्षेत्ररक्षणातून एक चांगल्या प्रकारचं षटक पाहिलं एका षटकामध्ये आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात। मात्र दुसरे षटक कोण घेऊन येणार त्यापूर्वी आपण एक मधुर संगीत ऐकूया आणि मला जोडले जाणार आहेत महेश। महेश आपल्याला सज्ज राहायचं होतं परंतु आता आपल्याकडे वेळ नाही आहे। पीटीसीचे सगळे कॅमेरामॅन या ठिकाणी सज्ज आहेत, टेक्निशियन देखील सज्ज आहेत। मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज पिरू असणार आहे। पिरूच्या चेंडूवरती मात्र पहा स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने मारलेले चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय, त्या ठिकाणी निश्चितपणे एकेरी धाव मिळते। या एकेरी धाबेने धावफलकावरती धावसंख्या नोंदवल्या जातात त्या 5। हे दुसरं षटक चालू आहे, दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू आहे। पहिल्या षटकात पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या बेळूर संघाला जातोय। बेळूर एसआरटीचा हा पहिला गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, मात्र दुसऱ्या षटकातला हा मारा असणार आहे तो पिरूचा। या चेंडूवरती मात्र पहा जबरदस्त या ठिकाणी चांगल्या प्रकारची फेक करतोय, हा थोडासा खाली राहतोय बघा, गुडघे आणि कंबर आहे या कंबरेच्या दरम्यानचा हा चेंडू होता, फलंदाजाला समजत नाहीये आणि तो थेट विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात। आता मात्र पुलटा चेंडू आहे, हा चेंडू क्रॉस करतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, साधा सोपा झेल फलंदाज बाद। या ठिकाणी चांगल्या प्रकारे झेल टिपला जातोय, तो बरोबर स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये। डीजे ऑपरेटर मला जोडले जाणार आहेत आणि एक मधुर संगीत वाजवणार आहेत।
शंकर शंकर मात्र अजूनही त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. तो मैदानात आहे. निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळणार आहेत, कारण हे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकात मात्र फक्त 4च धाबा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात मात्र या चेंडूवरती फलंदाज रमेश बाद होतोय. नवा फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय तो बडजेच विजय मैदानात जातोय सिंदूरकडून ह्या दुसऱ्या गड्याकरिता. पाहूया दुसऱ्या स्थानकावरती गेल्यानंतर पाहूया कशा प्रकारे तो फलंदाजी करतो. खेळण्याची जबाबदारी असणारी ती शंकरच्या खांद्यावरती. शंकर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज पिरू असणार आहे. पिरूचा पुढचा चेंडू आहे. अतिशय सुरेख चेंडू आहे, मात्र चेंडू आलेत आहे. पाहूया चेंडू सीमा रेषा पार होतो का आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू पहा दिशा बदलल्यानंतर चेंडू सीमा पार झालाय. चौकार आलाय. चौकारानंतर एक मधुर संगीत येत आहे. दुसऱ्या या षटकामध्ये बाद होतोय. त्याचबरोबर या ठिकाणी एक मोठा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे, तो म्हणजे संघ क्रिकेट क्लब. संघ या संघ क्रिकेट क्लबचे आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. जयंत चषक उमराणी 2022 मध्ये या ठिकाणी भीमा गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम आपण संघच्या मैदानात दिवाळीच्या दरम्यान एक जबरदस्त अशा प्रकारची मोठी स्पर्धा पाहिली होती. त्या स्पर्धेचे सर्व शिलेदार या स्पर्धेला या ठिकाणी सहकार्य करण्याकरिता आणि स्वतः खेळण्याकरिता मैदानात येताना आपण पाहतोय. मात्र मैदानाकडे गेलो तर तुमच्या लक्षात येईल की षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातला मारा मात्र हा गोलंदाज करतो. या गोलंदाजाने आतापर्यंत 2 गडी गारद केलेले आहेत, 2 झेलबाद केलेत आणि 2 झेलबाद केल्यानंतर एकूण धावसंख्या होते ती 9 अशी धावसंख्या होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो, तर फलंदाजी मार्कवरती फलंदाज असणार आहे तो स्ट्राईक एंडला विजय असणार आहे. विजयचा हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न असणार आहे. पुढचा चेंडू आहे. विजयचा हा जबरदस्त फटका आहे. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक पहा सिली मिडॉपच्या स्थानकावरती चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये आणि या एका धाबेने धावसंख्येत भर पडते. षटक क्रमांक 2 संपतय. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 10. निश्चितच सामना आनंदाने पहा, कारण याचं आयोजन कोणी केलंय तर कुसुमताई प्रतिष्ठान आणि श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उंबराणीच्या वतीने. डीजे थँक्यू बेळूर एसआरटी आपण टाइमपास करायचा नाहीये, आपण घड्याळच्या काट्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला गाणं माहित आहे की आता वाजले की 12, त्यामुळे आता 12 वाजणार आहेत. त्याच्या आधी आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी सामना संपवायचा आहे, कारण अनेक सामने आपल्याला या ठिकाणी खेळायचे आहेत. त्यामुळे ही स्पर्धा निश्चितपणे दर्जेदार होणार आहे. तुमचं सहकार्य आहे म्हणूनच हे या ठिकाणी आयोजक एवढं मोठं पाऊल या ठिकाणी उचलताना पाहतो. तर गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज विक्रम असणार आहे. विक्रम पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. तो हा पराक्रम करणार का? पराक्रम करण्याकरिता याच विक्रमाला या ठिकाणी बोलवलंय, कारण ही विक्रमी भूमी आहे, विजयी भूमी आहे. प्रतापराव गुजर यांच्या या भूमीमध्ये सुरू असलेली ही जबरदस्त अशा प्रकारची ही लढत आपण पाहतोय. पहिली लढत आहे. विक्रम मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. सिंदूर फलंदाजी करतो. बेळूरचा हा विक्रम गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतोय. तिसऱ्या षटकातला हा मारा असणार आहे. अतिशय सुरेख चेंडू, फलंदाज या ठिकाणी बाद. तिसरा गडी गारद करण्यात हा गोलंदाज विक्रम यशस्वी ठरतोय. यशस्वी झाल्यानंतर एक गाणं देखील ऐकूया.
दरात जाताना पाहतोय सर सेनापती प्रतापराव गुजर विजय भूमीवरती सुरू असलेली आपण ही स्पर्धा पाहतोय. जबरदस्त अशा प्रकारचं रणसंग्राम पाहतोय आणि श्री धानेश्वरीच्या शुभ आशीर्वादाने आपण दुसरा दिवस यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. विक्रम मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. तोच विक्रम या 10 ते 12 पालांचा रन घेऊन पुन्हा एकदा ज्याचा आत्मविश्वास उंचावला आहे. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त अशा प्रकारची यष्टी उद्ध्वस्त करणारा विक्रम मात्र गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती मात्र हलका प्रहार केला गेला आहे. या सागरला माहित आहे की आपले 3 साथीदार तंबूत परतलेले आहेत. खुर्ची क्रमांक 1, 2 आणि 3 तंबू मधली भरलेली आहे. त्यामुळे मात्र तो 4थ्या क्रमांकावरती जाण्याकरिता इच्छुक नाहीये आणि हळूच हा पटका मारतोय. त्यानंतर मात्र तो एकेरी धाव घेतोय. या एकेरी धावेने संघ पोहोचतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 या धावसंख्येवरती. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती विक्रमची या चेंडूवरती हा चेंडू बरोबर छान पद्धतीने खेळतोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. बघा लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक आहे तो लॉंगऑफ आणि या दरम्यानचा जो रिजन आहे त्या रिजन मध्ये जातो. रिजन मध्ये गेल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करून चेंडू फेक करतोय. विक्रम मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहे. अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात नेटचा येत नाहीये. बरोबर पहा तो गली आणि स्लीपच्या पट्ट्यात जातोय आणि त्यानंतर मात्र खराब फेकीनंतर मात्र पाहायचं या ठिकाणी धोका होऊ शकतो. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात एक गडी बाद होतोय म्हणजे 4था गडी बाद होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असणार आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी तिसऱ्या षटकात या गोलंदाजाकडून करताना आपण पाहिले आणि त्यानंतर मात्र सांघिक कामगिरीत एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात परतलाय. आता मात्र एक छान फटका आहे. जबरदस्त दर्जेदार आणि तंत्रशुद्ध अशा प्रकारची फलंदाजी आहे. बरोबर पायातला चेंडू होता. या चेंडूवरती बघा आपल्या पायांची विशिष्ट अशा प्रकारची स्थिती निर्माण केली. त्यानंतर चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि भिरकावून दिलाय तो एकेरी धाबेकरिता. त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुढे सरसावतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे. सुरेख फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात 1 बाउंड चेंडू बरोबर लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात येतोय. त्यानंतर मात्र ही एकेरी धाव प्राप्त होणार आहे. इथे मात्र चौकाराची गरज आहे. प्रतीक्षा असणार आहे ती चौकाराची. कारण जर आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा चौकार आलेला नाहीये. आतापर्यंत पाहिला तर फक्त एकमेव अशा प्रकारचा चौकार असणार आहे आणि धावा मात्र धावपलकावरती आहेत त्या 15. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 गडी बाद झालेत. प्रथम फलंदाजी करतोय तो सिंदूर क्रिकेट क्लब सिंदूर आणि त्यानंतर मात्र डीजे मात्र चांगला धूर काढणार आहे. म्युझिक आहे. अशा प्रकारचं जर म्युझिक वाजलं तर खरंच मजा येणार आहे. एक दर्जेदार स्पर्धा आहे. या दर्जेदार स्पर्धेच्या निमित्ताने संघचे सुपुत्र आदरणीय भीमा गायकवाड या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाबू मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतो. या चेंडूवरती मात्र चांगला प्रहार आहे. बरोबर गॅप शोधून काढले आणि गॅप शोधून काढल्यानंतर मात्र ही दुहेरी धाव जलद गतीने पूर्ण केली जाते. पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र या चेंडूवरती 2 धाबा आलेले आहेत आणि या 2 धाबा आल्यानंतर संघ पोहोचतो एकूण 17 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती बाबू आहे. बाबूने पहा एकूण चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 10 ते 12 पलंपेक्षा अधिक रन घेऊन पुन्हा हा चेंडू पहा पडल्यानंतर पहा वरती गेला होता. पहा खांद्याच्या लेवलने पुन्हा खाली आला आणि यष्टीरक्षकाने या चेंडूला पकडलेला आहे. तोपर्यंत मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यात बाबू या ठिकाणी यशस्वी ठरतोय. तोच बाबू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अतिशय सुरेख चेंडूवरती मात्र
कोणत्याही प्रकारची धाव घेता येत नाहीये. पहा हे पारंपरिक क्रिकेट, पारंपरिक फटके मारण्याचा प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने चेंडू आहे त्या पद्धतीने ऑफसाईडला ढकलून दिला ना तर निश्चितच या ठिकाणी धावा होऊ शकतात. मात्र तसं काही करत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. 2 चेंडू निर्धाव करण्याची कमाल हा गोलंदाज करताना पाहतोय. 9चा इशारा येतोय आणि 9च्या इशाऱ्यानंतर मात्र धावसंख्या पाहिली तर 18 अशी धावसंख्या होते. बाबूला मात्र दंडक दिला जातोय. पाहूया बाबूच्या या गोलंदाजीनंतर नक्कीच नवा गोलंदाज या ठिकाणी वापरावा लागणार आहे. गोलंदाजी गोलंदाजी जर पाहिली ना तर आपण आपला जो हात आहे तो बरोबर बाउल सारखा झाला पाहिजे. म्हणजेच बाउलिंग म्हणजे आपण जे छोटी एखादी डिश घेतो ना त्या आकाराची झाली पाहिजे तरच त्या ठिकाणी तो चेंडू आहे तो या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. अन्यथा तो या ठिकाणी नो म्हणून घोषित केला जातो. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. यानंतर मात्र मी संघांना विनंती करणार आहे आपण आल्याची नोंद त्वरित समालोचन कक्षाकडे करायची आहे. संघ क्रिकेट क्लब संघ पारतनळी आणि संघ क्रिकेट क्लब संघ आपण सगळी डॉक्युमेंट्स आहेत ती घेऊन आपण इकडे यायचं आहे. आधार कार्ड, त्याचबरोबर रेशन कार्ड, वोटर आयडी या ओरिजिनल सह 11च्या 11 खेळाडूंच्या ओरिजिनल सह आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. फिर एक बार मैं सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत करता हूं. हिंदी की मांग है और फोन भी आ रहा है तो इसीलिए हिंदी के तरफ चलते हुए अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज नए गेंदबाज रहेंगे. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 4 विकेट के नुकसान पर 18 रन है. एक 9 आता हुआ और बाद में यहां पर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ और परिवर्तन के साथ साथ मैं दोनों टीमों को गुजारिश कर रहा हूं संघ और पारतनली अपने आई कार्ड के साथ हमारे पास आपको आना है. दोनों तरफ देखेंगे तो बहुत यहाँ पर अच्छा माहौल तैयार हो चुका है. अच्छा मोमेंटम भी बना चुके हैं. तो इसी तरह से पहले टॉस जीतकर बल्लेबाजी करने का इरादा अब सिंधु ने किया था और अब देखेंगे तो ये 5वां ये 4था ओवर प्रगति पर. लेकिन खराब गेंदबाजी लाइन से भटके तो लाइन से भटकने के बाद यहां पर 1 रन मिलता हुआ वाइड का इशारा भी आता हुआ. संघ क्रिकेट क्लब संघ यहां पर पीजीबी तैयार है संघ में खेलने के लिए. और यहां पर ये देखिए खराब गेंदबाजी. इस बार लगातार 2 गेंद वाइड डाल चुके हैं. प्रशांत गायकवाड़ भी यहां पर मौजूद है संघ के. भीमा गायकवाड़, प्रशांत जी कामले भी है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. और गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज नई गेंदबाज है, चेतन है, सामने खेलने के लिए तैयार रहेंगे. बल्लेबाज रवि और सागर है. सागर देखिए डट कर मैदान में है, कोई भी यहां पर मौका नहीं दे रहे और बीच बीच में चौका भी खेलने की कोशिश करते हुए. यहां पर ज्यादा समय बीत रहा है, ज्यादा समय बीत रहा है. चलो टाइम वेस्ट मैड बाउंड्री, टाइम वेस्ट मैड बाउंड्री. लाजवाब गाना है, सुंदर गाना बजता हुआ. और हमारे महेश जी और उनके साथ साथ देखेंगे तो आनंद बिरादार भी है. तो यहां पर सब कुछ अच्छा होगा. पारतनली क्रिकेट क्लब आपको फिर एक बार मैं गुजारिश कर रहा हूं और आखिरी गुजारिश है
रवि है इस बार यहां पर ये है, खराब गेंद थी, खराब गेंद का पूरा फायदा उठाया और पूरा फायदा उठाकर इस गेंद को बाहर कर दिया है। कोई भी काम करते आज डीजे ऑपरेटर का काम अच्छा काम करते हुए, और गाना देखेंगे ना तो ताल अच्छा है। और लता दीदी का भी यहां से देहांत हो गया है। लता को उल्टा करेंगे तो क्या होता है, ताल होता है। तो इस तरह से बहुत ही अच्छी गेंद, इस बार यहां पर 1 रन पूरा किया है। गेंद देखेंगे तो स्लीप की खिलाड़ी ने इस गेंद को उठाया, तब तक के लिए 1 रन पूरा होता हुआ और इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 29 रन। अभी भी देखेंगे यहां पर ये अच्छी गेंदबाजी चल रही है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज, ये गेंदबाज बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए चेतन है। इस बार ये देखिए खराब गेंद दिशा से भटके, और भटकने के बाद हमारे अंपायर यहां पर वाइड का इशारा करते हुए उमरानी के इस मैदान में ये आज के दूसरे दिन का ये पहला मुकाबला है। सिंदूर क्रिकेट क्लब सिंदूर और बिल्लूर एसआरटी के बीच का ये मुकाबला है। ये देखिए उठा कर खेलने की कोशिश, लेकिन गेंद हवा में, वहां कोई फील्डर मौजूद नहीं है, लेकिन यहां पर ये खराब फील्डिंग के बदौलत ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई दिशा से भटके तो जरूर मिलेंगे फटके। जीवन जीवन लकड़ी की काटी काटी पे घोड़ा थैंक यू। अच्छा बच्चा है, लकड़ी की काटी नहीं है, लकड़ी का बल्ला है और गेंद है। और वो गेंद को किसने बाहर घुमाया है, ये जो बल्लेबाज है ना अच्छी बल्लेबाजी कर रहे, ये सागर है और अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं। बार बार जब मौका मिलता है ना तो हर बार वो हमला करता है और हमला करके अपने टीम को अच्छी तरह से योगदान देने का प्रयास करते हैं। आनंद बिरादर रहेंगे डीजे ऑपरेटर तो इससे ज्यादा मजा कभी नहीं आएगी। तो इसी तरह से आज का ये दूसरे दिन का ये पहला मुकाबला है और इसके बाद पार्थनली और संघ की टीम नेक्स्ट मैच खेलने के लिए तैयार रहेगी। संघ आपको मैं गुजारिश कर रहा हूं अपने आई कार्ड के साथ हमारे ऑर्गेनाइजर संतोष के पास आपको मिलना है, और पार्थनली की टीम भी संतोष के पास मिलकर अपने वोटर कार्ड, आईडी कार्ड और रेशन कार्ड दिखाएंगे और उसके बाद खेलने के लिए तैयार रहेंगे। अगली गेंद, इस बार ये छोटी गेंद थी, छोटी गेंद पर हमला करते हुए और खराब फील्डिंग के बदौलत और एक चौका। और पूरी तरह से घूमकर इस गेंद पर हमला मचाया और हमला मचाकर इस गेंद को बाहर कर दिया। ये चौका आता हुआ और कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 35 रन है, अब 38 रन है और पहले बल्लेबाजी करते हुए दोनों टीमों को मैं फिर एक बार गुजारिश कर रहा हूं, जब ये पहला इनिंग खत्म होगा ना, पार्थनली पहला यहाँ पर इनिंग खत्म होगा ना तो आपको यहाँ पर टॉस करना है, लेकिन मैदान में देखेंगे तो जरूर यहाँ पर ट्रैवल हो रही है एक्स्ट्रा कवर के दिशा में और 1 रन जरूर जुड़ता हुआ और इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 39 रन। अभी भी देखेंगे ये 5वां ओवर प्रगति पर है।
और 5वें ओवर की गेंदबाजी। इस बार यहां पर और ज्यादा बाहर गेंद, और बाहर वाली गेंद को अंपायर ने जरूर वाइड का इशारा किया है, और वाइड के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या तो देखेंगे तो 40 रन है। ये देखिए फिर एक बार खराब गेंद, खराब गेंद पर खराब फील्डिंग और खराब थ्रो, खराब यहां पर ये फील्डिंग करते हुए खराब गेंद थी, खराब भटका था और खराब फील्डिंग भी होती हुई। तो इसी तरह से ये जीवन दान मिलता हुआ, जीवन दान के बाद ये बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर जाएंगे। स्ट्राइक एंड पर रवि खेलने के लिए, सागर खेलने के लिए तैयार है। नॉन स्ट्राइक एंड पर रवि और गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज पीरू है। ये देखिए अच्छी गेंद, आगे आए थे, पीछे गए और आखिरी वक्त बल्ला गेंद के पास लाया और आराम से प्लेस किया है। तो इसी तरह से ये कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। फिर एक बार उठाकर खेलने की कोशिश और ये स्ट्रेट ड्राइव हुए, लेकिन वहां तो फील्डर मौजूद है। ये लॉन्ग ऑफ के दिशा में गेंद है और उस वहां के खिलाड़ी ने पिछली गेंद पर गलती की। नहीं भी अच्छा काम कर रहे, वो भी स्क्वायर लेग अंपायर के पीछे कैमरामैन की भूमिका बजाते हुए। लेकिन अब देखेंगे एक झटका लगता हुआ, जिस चीज की जरूरत थी, जिस ब्रेक थ्रू की जरूरत थी वही ब्रेक थ्रू देते हुए ये गेंदबाज नए बल्लेबाज अभिषेक मैदान में जाएंगे और रवि वापस आ चुके। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 42 रन है, 42 रन है। एंड नाउ जस्ट यहां पर देखेंगे तो नए बल्लेबाज मैदान में जाते हुए और पुराने बल्लेबाज देखेंगे तो रवि वापस आ चुके। रवि के सागर वापस आ चुके हैं। रवि अभी भी मैदान में रहेंगे, खेलने की जिम्मेदारी रवि के कंधों पर और गेंद रहेगी। इस बार उठाकर खेलने की कोशिश, वहां फील्डर मौजूद है, ये आसान कैच। ये देखिए क्या कर रहे, कोई जरूरत नहीं थी। स्टाइल स्टाइल हीरो बनने गए, जीरो बन गए। तो इसी तरह से जोश में होश खो बैठे। तो इसी तरह से क्या जरूरत थी, सीधे उंगली से घी निकल रहा है, टेढ़ी उंगली क्यों कर रहे हैं। तो इसी तरह से ये गलती है। और किसका विकेट था, रवि को जीवनदान मिला है। जब यहां पर कैच छूटता है ना, तब बल्लेबाज का जो आत्मविश्वास है, कॉन्फिडेंस है, वो लेवल है, वो ज्यादा बढ़ जाती है। लेकिन यहां पर एक खराब गेंद के साथ साथ अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज रहेंगे। देखते किस तरह की गेंदबाजी करते। अगली गेंद इस बार उठाकर खेलने की कोशिश, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं आई। खुद विकेट कीपर ने इस गेंद को उठाया है और उठाने के बाद कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 45 रन, लॉस ऑफ 5 विकेट। लेकिन यहां पर ये देखिए क्या हो रहा है, गेंद ट्रैवल हो रही है, गेंद के पीछे गेंद के पीछे फील्डर तो जरूर है। अंपायर का इशारा, वाइड का भी इशारा आता हुआ और इस गेंद पर मिलेंगे रन, 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ भी स्कोर बढ़ता हुआ 47 रन रहे अभी तक। देखेंगे ये ओवर क्रमांक 6 है, ये आखिरी ओवर है। यहां पर जरूर बड़े चौके छक्के देखने को मिलेंगे, अभी तक नहीं मिले हैं। लेकिन इस गेंद पर यहां पर राह देखते क्या होगा। आगे आकर खेलने की कोशिश की थी, बाल बाल यहां पर मैं ये देखिए ये आखिरी ओवर है। इस ओवर में हर गेंद आपको फुटबॉल जैसी देखनी चाहिए, बल्ले के ऊपर लाकर इस गेंद को बाहर करने की जरूरत है। लेकिन गेंदबाजी के मोर्चे पर अच्छे गेंदबाज, ये देखिए क्या बात है, लाजवाब यहां पर ये स्ट्रोक है कबर की दिशा में। ये जो बीच का फासला तो चिरती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर और डीजे ऑपरेटर मुझे जड़ते हुए।
कंडीशन ही ऐसा है। पार्थ नली की टीम तैयार है, संघ क्रिकेट क्लब की टीम भी यहां पर तैयार रहेगी। और गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज, ये देखिए क्या कर रहे हैं। तो इसी तरह से ये पहला इनिंग है और पहले इनिंग की ये आखिरी ओवर यहां पर खत्म होते हुए पहले बल्लेबाजी करते हुए सिंदूर की टीम की रन संख्या है 54, 54 रन है और 55 रनों का पीछा करना पड़ेगा अब सिंदूर एसआरटी के लिए। नो का इशारा है, नो का इशारा है। प्रशांत कामले जी का हम तहे दिल से स्वागत करते हैं। संघ के ये खिलाड़ी है, लेकिन इस बार ये देखिए क्या कर रहे हैं। ये अच्छी फील्डिंग, लॉन्ग ऑफ की दिशा में अच्छी फील्डिंग, लेकिन 2 रन नहीं रोक पाएंगे। इसी 2 रन के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ और यहाँ पर ओवर भी खत्म होते हुए 6 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 56 रन, 57 रनों का पीछा करना है सिंदूर एसआरटी के लिए। ये टारगेट सेट करते हुए सिंदूर की टीम है और एसआरटी को यहां पर पीछा करना है। रोमियो रोमियो पहले के रोमियो, भोली शक्ल वाले सारे के सारे परे पियो। रोमियो रोमियो आनंद बिरादार यहां पर अच्छा काम कर रहे। प्रसन्न कुमार एलगट्टी एचडीएफसीचे मॅनेजर हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करतोय, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। प्रसन्न कुमार एलगट्टी, आपला मी या ठिकाणी उमराजींच्या ऐतिहासिक मैदानात सुरू असलेल्या जयंत चषक 2022 मध्ये अत्यंत मनापासून स्वागत, वेलकम सर। आपला मी अत्यंत मनापासून स्वागत करतो। यहाँ पर बड़े बड़े मेहमान आएंगे। एचडीएफसी के मैनेजर है आदरणीय प्रसन्न कुमार एलगट्टी का हम तहे दिल से स्वागत करते हैं। जयंत चषक 2022 में आज का ये मुकाबला देखेंगे तो पूरी तरह से यहाँ पर सिंदूर की टीम ने 6 ओवर में कुल मिलाकर रन संख्या 56 और टारगेट सेट किया है 57 रनों का, 57 रनों का टारगेट सेट किया है। जब तक खेल रुका है, जब तक फील्ड नहीं पाई थी, तब तक के लिए मैं अलविदा करता हूं और सीधे चलता हूं डीजे ऑपरेटर के पास, और डीजे ऑपरेटर के पास से एक मीठा गाना सुनते हैं। ಆಲ್ರೆಡಿ ತುಂಬಾ ಲೇಟ್ ಆಗಿದೆ, ಬೇಗ ಬೇಗನೆ ಪಂದ್ಯಗಳು ಸಾಗಬೇಕು, ಇನ್ನೂ ಹಲವಾರು ಪಂದ್ಯಗಳು ಸಾಗೋದಿದೆ। ಸಿಂಧೂರ್ ತಂಡದ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಬೇಗ ಬೇಗನೆ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಸೆಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಬೆಳ್ಳೂರು ತಂಡದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ಗಳು ಕ್ರೀಸ್ಗೆ ಬರಬೇಕು।
सर प्रदीप कुमार एलगट्टी ना आज के ये दूसरे मुकाबला का टॉस होता हुआ एक तरफ सिंदूर की टीम खेलती हुई, लेकिन अब संक और पार्थनली के बीच का ये टॉस, और टॉस जीता है संक ने टॉस जीता है। टॉस हो चुका है, पहले टॉस जीता है संघ क्रिकेट क्लब संघ ने। बोलो सर। टॉस जीतकर आप क्या चूज करेंगे? 2 मिनट बताता हूँ सर। ऐसा नहीं होगा, अभी मैच चालू है ना। अरे चालू है, फिर सब आपका पहला राउंड था तो फिर 2 मिनट में आओ, मैं इसके साथ बातचीत करता हूँ। पार्थनली के यहाँ पर कप्तान हमारे साथ मौजूद है। टॉस आपके विपक्ष में गया है, आप क्या पहले टॉस जीतते तो क्या फैसला करते? जी मैं भी अपने प्लेयरों से चॉइस कर लेता पूछ के, अगर वो बैटिंग करना चाहते तो बैटिंग, अगर बॉलिंग करना है तो बॉलिंग। मित्रों, मैं आप सभीयों को फिर एक बार यहाँ पर गुजारिश कर रहा हूँ, विनती कर रहा हूँ, आप जब टॉस के लिए आएंगे ना, तो टॉस जब आप करने के लिए आते हैं तो पहले से ही डिसीजन होना चाहिए आपका, आपको फील्डिंग करनी है, बैटिंग करनी है। टॉस जीतने के बाद ये पहले से ही आना है, आपको डिसीजन लेकर यहाँ पर टॉस के लिए आना है। ये आज से अब से रूल होगा, नहीं तो आपको 2 रनों की पेनल्टी लग जाएगी। तो टॉस जीता है संघ ने, क्या करेंगे टॉस जीतकर? सर पहले बल्लेबाजी करेंगे। बल्लेबाजी करने के लिए तैयार है, 6 ओवर का मैच है, कितना टारगेट सेट करेंगे? 6 ओवर में 80 का टारगेट है, 80। और सबसे बड़ी बेटी का भी सम्मान करना चाहिए, क्योंकि बेटी सप्ताह हमने यहाँ पर पूरी तरह से उत्साह में संपन्न किया है। और जो 80 का टारगेट है, कहाँ तक रोकने की कोशिश करेंगे? 50 के अंदर रोकने की कोशिश करेंगे सर। बीच में देखेंगे 50 और 80। और या सगळ्या गाठी बेटी होत आहेत, त्याचं कारण आहे जयंतराव चषक उमराणी 2022 आहे, आणि त्यामुळेच मात्र आपण या ठिकाणी हा सामना पाहतोय। सामना मात्र सुरू होत असताना आपण या ठिकाणी थांबणार आहोत। दोन्ही या कर्णधारांचे मी मनापासून या ठिकाणी आभार प्रकट करतोय। थेट बळतोय, थेट स्टुडिओत जातोय, स्टुडिओत गेल्यानंतर आपण सामन्याकडे बळतोय। ಉತ್ತಮವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪೊಸಿಷನ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಆಲ್ರೆಡಿ. ಉಂಟವಾಡಿ ತಂಡದ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ವೇದಿಕೆ ಹತ್ರ ಬರಬೇಕು. ಉಂಟವಾಡಿ ತಂಡದ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ವೇದಿಕೆ ಹತ್ರ ಬರಬೇಕು. ಉಂಟವಾಡಿ ತಂಡದ ಎಲ್ಲ ತಂಡದ ಆಟಗಾರರು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್, ಪ್ಯಾನ್ ಕಾರ್ಡ್, ಯಾವುದೇ ಥರದ ಒಂದು ಕಾರ್ಡ್ ತೊಗೊಂಡು ಬರಬೇಕು. ಯಾವುದೇ 2 ತರಬೇಕು. ಎನಿ ಐ ಡಿ ಪ್ರೂಫ್ ಆಗ್ಬೋದು. ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, ವೋಟರ್ ಐ ಡಿ, ಡ್ರೈವಿಂಗ್ ಲೈಸೆನ್ಸ್, ಪ್ಯಾನ್ ಕಾರ್ಡ್ ಯಾವುದಾದ್ರೂ 2 ತಗೊಂಡು ವೇದಿಕೆ ಹತ್ರ ಬರಬೇಕು ಬೇಗನೆ. ಉಂಟವಾಡಿ ತಂಡದ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ಸ್ಗಳು ಈಗ ಬೀಳೂರು ತಂಡದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ರಭಸವಾಗಿ ಬಾರಿಸಿದ್ದಾರೆ. ಗ್ಯಾಪ್ ಇದೆ, ಕಾದು ನೋಡಬೇಕು ಏನಾಗುತ್ತೆ. ಫೀಲ್ಡರ್ ಇದ್ದಾರೆ, 2 ರನ್ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆಲ್ರೆಡಿ 2 ರನ್ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಿದೆ ತಂಡಕ್ಕೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಬೀಳೂರು ತಂಡದ ಮೊತ್ತ 2 ರನ್ಗಳು. ಸಿಂಧೂರು ತಂಡದ ಬೌಲರ್ಗಳು ಕಾದು ನೋಡಬೇಕು. ಶಂಕರ್ ಅವರು ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಾದು ನೋಡಬೇಕು. ರಭಸವಾಗಿ ಬಾರಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ, ಆದರೆ ಡಾಟ್ ಬಾಲ್. ಉತ್ತಮವಾಗಿ ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಶಂಕರ್ ಅವರು.
ಸಿಂಧೂರ್ ತಂಡದ ಪ್ರಮುಖ ಬೌಲರ್ ಶಂಕರ್ ಅವರು ಈಗಾಗಲೇ ತಮ್ಮ ಮೊದಲ ವಿಕೆಟ್ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲನೇ ಓವರ್ ನಡೀತಾ ಇರೋದು 2 ರನ್ ಆಗಿದೆ. ಹೋಗಿ ಗ್ಯಾಪ್ನಲ್ಲಿ ಆಡುವ ಪ್ರಯತ್ನ, ಬೌಲರ್ ಇದೆ ಫೀಲ್ಡರ್ ಅಲ್ಲಿ ಮಿಸ್ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿದ ಕಾರಣ ರನ್ಔಟ್ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇತ್ತು. ಆದರೆ ಚಾನ್ಸ್ ಅನ್ನು ಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸಿಂಧೂರ್ ತಂಡದ ಪ್ಲೇಯರ್ಗಳು. ಉತ್ತಮವಾಗಿ ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಶಂಕರ್ ಅವರು, ಆದರೆ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಉತ್ತಮವಾಗಿರಬೇಕು. ತಂಡದ ಮೊತ್ತ 3. ಶಂಕರ್ ಅವರ ಮತ್ತೊಂದು ಬೌಲಿಂಗ್ ಕಾದೊಳ್ಬೇಕು, ಗ್ಯಾಪ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಬೌಂಡ್ರಿ ಹೋಗೋ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಅಂಪೈರ್ ಅವರು ಯಾವ ಡಿಸಿಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಕಾದೊಳ್ಬೇಕು, ಹಾಗೂ ಬೌಂಡ್ರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಮೂಲಕ ರಭಸವಾಗಿ ಬಾರಿಸಿದ್ದಾರೆ ಬೇಲೂರು ತಂಡದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್. ಗ್ಯಾಪ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿತ್ತು, ಕ್ಯಾಚ್ ಹಿಡಿಯುವ ಪ್ರಯತ್ನ ಆಗಿದ್ದು ಕೂಡ ಮತ್ತೊಂದು ಉತ್ತಮವಾದ ವೈಡ್ ಆಗಿದೆ. ವೈಡ್ ಅಂತ ಸಿಗ್ನಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂಪೈರ್ ಅವರು. ಈ ಮೂಲಕ ತಂಡದ ಮೊತ್ತ 8. ಮೊದಲನೇ ಓವರ್ನಲ್ಲಿ 8 ರನ್ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ರಭಸವಾಗಿ ಕ್ಯಾಚ್ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇತ್ತು, ಆದರೆ ವಿಕೆಟ್ ಕೀಪರ್ನಿಂದ ಪ್ರಯತ್ನ ಬಂದಿತ್ತಾದರೂ ಹಿಡಿಯಲು ಸಾಧ್ಯವಾಗಿಲ್ಲ. ಮತ್ತೊಂದು ರನ್ ಸೇರ್ಪಡೆ ತಂಡಕ್ಕೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 9. ಮೊದಲ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯವಾಗಿದೆ. 9 ರನ್ಗಳನ್ನು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ ಬೇಲೂರು ತಂಡ. थँक्यू सर, थँक्यू. आपल्याला कन्नडमधून प्रदीप कुमार एलगट्टी हे या ठिकाणी संवाद साधत होते. प्रसन्न कुमार एलगट्टी. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9. 1 गडी बाद 9. प्रत्युत्तर देताना एकूण जर पाठलाग पाहिला तर 57 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटक आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं उमरानी के इस मैदान में. जयंत चषक 2022 में आज का ये पहला मुकाबला है. सिंदूर क्रिकेट क्लब सिंदूर और बेलूर एसआरटी के बीच का ये मुकाबला. 27 रनों का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान पर रन संख्या पहले ओवर के बाद 9 रन है. और गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे गेंदबाज विजय गेंदबाजी करते हुए, और सामने खेलने के लिए तैयार है बल्लेबाज राम है और अमित है. उंटबड़ी टीम को मैं गुजारिश कर रहा हूं, आप आई कार्ड के साथ आईडी प्रूफ के साथ हमारे पास आपको आना है. 11 खिलाड़ी के आईडी कार्ड हमारे पास लेकर आइए. तो गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज रहेंगे. ये अच्छे गेंदबाज है. दूसरा ओवर है और पहली गेंद रहेगी इस अमित के साथीदार के लिए. इस बार ये खेलने की कोशिश करेंगे क्योंकि 57 रनों का पीछा करना है. 10-11 कदम का इस्तेमाल करते हुए अंपायर के बगल से तेज कदमों के साथ. इस बार ये देखिए उठाकर खेलने की कोशिश. वहां कोई फील्डर मौजूद है या नहीं ये भी देखेंगे कि सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर. अब ये चौवा आता हुआ और गाना बजता हुआ.
57 रनों का पीछा करना है एसआरटी बिल्लूर के लिए। सिंदूर की टीम यहां पर ये गेंदबाजी करते हुए, सिंदूर का ये गेंदबाज दूसरी ओवर करता हुआ और दूसरी ओवर की अगली गेंद खेलने के लिए तैयार राम है, जिनका बल्ला आज बोल रहा है, जिन्होंने एक चौबा जरूर जुड़ा है, वही जुड़ने वाला बल्लेबाज, चौबा जुड़ने वाला बल्लेबाज यहां पर हवा में गेंद जरूर खेलते हुए, लेकिन वहां कोई फील्डर मौजूद नहीं है। वन बाउंस चेंडू, वन बाउंस यहां पर गेंद यहां पर रुक चुकी है। बीच में यहां पर अंपायर की तरफ से ये चौबे का इशारा आता हुआ और चौबे के साथ साथ स्कोर भी बढ़ता हुआ और गाना भी बजता हुआ। ಉತ್ತಮವಾಗಿ ಬಾರಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ, ಗ್ಯಾಪ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿದೆ, ಕಾದ್ ನೋಡಬೇಕು. ಫೀಲ್ಡರ್ ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, 2 ರನ್ ಕದಿಯುವ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಗೂ 2 ರನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 21. 2 ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ 19 ರನ್ ಗಳಿಸಿದ್ರು ಬೆಳ್ಳೂರು ತಂಡದವರು. ಬೆಳ್ಳೂರು ತಂಡದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ಗಳು ರಾಮ್ ಹಾಗೂ ಅಮಿತ್ ಮೊದಲನೇ ಬಾಲ್ನಲ್ಲಿ 2 ರನ್ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. ರಾಮ್ ಅವರು ಉತ್ತಮವಾಗಿ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ಉತ್ತಮವಾದ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಗೂ 1 ರನ್ ಕದಿಯುವ ಸಾಧ್ಯತೆ ಹಾಗೂ 1 ರನ್ ಕಲೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ರಾಮ್ ಅವರು. ತಂಡದ ಮೊತ್ತ 22. ಬೆಳ್ಳೂರು ತಂಡದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ಗಳಾದ ರಾಮ್ ಮತ್ತು ಅಮಿತ್ ಉತ್ತಮವಾಗಿ ಪಾರ್ಟ್ನರ್ಶಿಪ್ ಬಿಲ್ಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯ ಉತ್ತಮವಾದ ಪ್ರತಿಯತ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸಿಂಧೂರ್ ತಂಡದ ಬೌಲರ್ಗಳು. ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ ಸಿಂಧೂರ್ ತಂಡದ ಫೀಲ್ಡರ್ಗಳು. ಬೇಗನೆ ಪಂದ್ಯ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ನಿಧಾನಗತಿಯಾಗಿ ಸಾಗಬಾರ್ದು. ಪಂದ್ಯಗಳು ಇನ್ನೂ ತುಂಬಾ ಸಾಗೋದಿದೆ. ಬೆಳ್ಳೂರು ತಂಡದಿಂದ ಅಮಿತ್ ಹಾಗೂ ರಾಮ್ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಉತ್ತಮವಾದ ಪಾರ್ಟ್ನರ್ಶಿಪ್ ಕಲೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಆಲ್ರೆಡಿ ನಡೀತಾ ಇರೋದು 3ನೇ ಓವರ್. ಗೆಲ್ಲಲು 57 ರನ್ಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಬೆಳ್ಳೂರು ತಂಡಕ್ಕೆ. ಸಿಂಧೂರ್ ತಂಡದಿಂದ 3ನೇ ಓವರ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 22. ಬೌಲರ್ ಸಾಗರ್ ಅವರು ತಮ್ಮ 3ನೇ ಓವರ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಂಡದ 3ನೇ ಓವರ್ ಎಸೆತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾದ್ ನೋಡಬೇಕು. ರಾಮ್ ಹಾಗೂ ಅಮಿತ್ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಲು 57 ರನ್ಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಉತ್ತಮವಾಗಿ ಬಾರಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ, ಗ್ಯಾಪ್ ನಲ್ಲಿ ಹೋಗಿದೆ. ಕಾದ್ ನೋಡಬೇಕು. ಬೌಂಡ್ರಿ ಸಾಕ್ತಾ ಇದೆ ಬಾಲ್. ಫೀಲ್ಡರ್ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲ, ಓಡಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 2 ರನ್ ಕದಿಯುವ ಸಾಧ್ಯ ಹಾಗೂ 2 ರನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 3ನೇ ರನ್ ಓಡುವ ತವಕದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಉತ್ತಮವಾಗಿ 2 ರನ್ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ ಬೆಳ್ಳೂರು ತಂಡದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ರಾಮ್ ಅವರು. ಪಾರ್ಥನಹಳ್ಳಿ ತಂಡದ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ಗೆ ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು. ಪಾರ್ಥನಹಳ್ಳಿ ತಂಡದ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಉತ್ತಮವಾಗಿ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರಾಮ್ ಹಾಗೂ ಅಮಿತ್ ಅವರು. ಪಾರ್ಥನಹಳ್ಳಿ ತಂಡದ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ಗೆ ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು ಬೇಗನೆ. ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯ ಪಾರ್ಥನಹಳ್ಳಿ ವರ್ಸಸ್ ಸಂಘ್. ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯ ಪಾರ್ಥನಹಳ್ಳಿ ವರ್ಸಸ್ ಸಂಘ್.
ಬೀಳೂರು ತಂಡಕ್ಕೆ ಗೆಲ್ಲಲು 23 ಬಾಲ್ಗಳಲ್ಲಿ 33 ರನ್ಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ರಿವರ್ಸ್ ಪಡೆಯುವ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಗೂ ಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರಾಮ್ ಅವರು. ಗೆಲ್ಲಲು 22 ಬಾಲ್ಗಳಲ್ಲಿ 33 ರನ್. ಬೀಳೂರು ತಂಡದಿಂದ ರಾಮ್ ಹಾಗೂ ಅಮಿತ್ ಉತ್ತಮವಾಗಿ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪಾರ್ಟ್ನರ್ಶಿಪ್ ಬೆಳೆಸಿದ್ದಾರೆ. ಕಾದ್ ನೋಡಬೇಕು. ಬೀಸುವ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಗೂ ವೈಡ್ ಅಂತ ಇಶಾರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂಪೈರ್ ಅವರು. ಈ ಮೂಲಕ ಮತ್ತೊಂದು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ರನ್ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿದೆ ತಂಡಕ್ಕೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 25. ಸಾಗರ್ ಅವರು ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ಗ್ಯಾಪ್ ನಲ್ಲಿ ಬಾರಿಸಿದ್ದಾರೆ. ಕಾದ್ ನೋಡ್ಬೇಕು. ಯಾವುದೇ ಫೀಲ್ಡರ್ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ. ಏನಾಗುತ್ತೆ? ಬೌಂಡ್ರಿ ಹೋಗೋ ಸಾಧ್ಯ. ಅಲ್ಲಿ ಫೀಲ್ಡರ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ. 2 ರನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 3ನೇ ರನ್ಗೆ ಪ್ರಯತ್ನ. ಉತ್ತಮವಾದ ಫೀಲ್ಡಿಂಗ್. 2 ರನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ರಾಮ್ ಅವರಿಂದ ಉತ್ತಮವಾದ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗೂ ಅಮಿತ್ ಅವರು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಉತ್ತಮವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸಾಥ್ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 27. मित्रहो, ज्यांचा आपण या ठिकाणी वाढदिवस काल साजरा केला ते काल काही कारणास्तव येऊ शकले नाहीयेत. ते अमोल दादा डबळे या ठिकाणी दाखल होणार आहेत. आपण मैदानाकडे जातोय. आपण मैदानात पाहिलं तर एकूण 57 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या होते ती 27 अशी धावसंख्या होते. विजयासाठी गरज असणार आहे ती एकूण चेंडू शिल्लक आहेत ते 21 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धाबांची गरज आहे. 21 चेंडू 30 धाबांची गरज. मैदानात मात्र या ठिकाणी टाइमपास होतोय. टाइमपास नहीं होना चाहिए. टाइमपास नहीं होना चाहिए. चलो, यहां पर ज्यादा चर्चा हो रही है. समय भी खर्चा हो रहा है. खाने की सुगंध आ रही है. जीत की सुगंध किसको जाएगी ये भी देखेंगे, क्योंकि आज का ये बढ़िया मुकाबला है. एसआरटी और सिंदूर के बीच का मुकाबला. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 27 रन है और जीतने के लिए 21 गेंदों में 30 रनों की जरूरत है. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज रहेंगे सागर है और खेलने की तैयारी यहां पर करते हुए ये राम है. इस बार ये देखिए, बहुत ही अच्छी गेंद. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. इस तरह की गेंदबाजी करेंगे ना तो यहां पर पूरे परेशान रहेंगे ये बल्लेबाज. राम है, सेठ है, फिर भी यहां पर ये पूरी तरह से बिट होते हुए गेंदबाजी अच्छी करते हुए गेंदबाज. ये देखिए, अब पूरी तरह से भटकते हुए अंपायर की तरफ से ये वाइड का इशारा तब हुआ और वाइड के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या 28 रन और देखेंगे तो 20 गेंदे शेष है और जीतने के लिए ये देखिए यहां पर ये लीडिंग एज है जरूर. यहां पर फील्डिंग करते हुए और फील्डिंग के साथ साथ 1 रन नहीं रोक पाएंगे. अच्छी फील्डिंग है, अच्छी गुड रनिंग बिटवीन द विकेट. राम और अमित के बीच का ये यहाँ पर अच्छी तरह से दौड़ लगाते हुए विकेट के बीच देखेंगे तो अच्छी दौड़ है. दौड़ के साथ साथ गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज सागर यहाँ पर गेंदबाजी करते हुए, लेकिन इस बार ये टप्पा खाकर उछल गई थी और उछलने के बाद सीधी विकेट के ऊपर के दास्तानों में यहाँ पर ये ओवर खत्म होता हुआ. यानी 18 गेंदे हो चुकी है और कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 29 रन है. पहा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एकूण धावसंख्या होती ती 29. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावांची गरज है. 18 गेंदे शेष है और 28 रन की जरूरत है. जब तक यहाँ पर खेल रुका है तब तक के लिए डीजे ऑपरेटर की तरफ चलते और मधुर गाना सुनते हैं. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज
अमित रहेंगे। ये पहली गेंद है, 18 गेंदें शेष है, 28 रन की जरूरत है। ये जो बल्लेबाज है ना, ये पूरी तरह से सेट हो चुके हैं। आगे आकर उठाकर खेलने की कोशिश, कोई रन नहीं, यहां पर कोई फील्डर नहीं है, लेकिन इस बार ज्यादा यहां पर ये गाना भी बजता हुआ। गेंद पर चौबा आया और 17 गेंदें शेष है। जीतने के लिए 24 रन की जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज यहां पर अच्छी गेंदबाजी करने का प्रयास करेंगे। ये अमित है और सामने खेलने के लिए तैयार है राम है। 17 गेंदें और 24 रन की जरूरत। आगे जाकर फिर एक बार उठाकर खेलने की कोशिश और ये बाउंड्री लाइन के बाहर, घुटना तक देखेंगे तो बल्लेबाज सेट हो चुके हैं। अब उनका माइंड भी सेट हो चुका है। घर में क्या क्या चाहिए, सोफा सेट चाहिए, टीवी सेट चाहिए, तो मैदान में क्या चाहिए, तो मैदान में आपको माइंड सेट होकर ही मैदान में जाना चाहिए। तो इसी तरह से सेट होने के बाद एक चौबा एक छक्का जुड़ने के बाद इनका हौसला बढ़ता हुआ, लेकिन सामने गेंदबाजी करने के लिए तैयार है गेंदबाज ये अमित है। अमित की अगली गेंद अंपायर के बगल से। इस बार ये देखिए ज्यादा बाहर भटक गए थे, पहले से ही भटक गए थे। भटकने के बाद यहां पर पटके भी मिल चुके थे। इसके बाद एक वाइड गेंद थी भी, वाइड के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 40 रन है और जीतने के लिए देखेंगे तो सिर्फ और सिर्फ 17 रन की जरूरत है। लेकिन इस बार यह भी कड़ा प्रहार है, लेकिन वहां तो फील्डर मौजूद है, फील्डर मौजूद है। अच्छी तरह से इस गेंद को उठाते हुए और अच्छी तरह से उठाने के बाद 1 रन मिलता हुआ और इसी 1 रन के साथ यहां पर स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 41 रन। जीतने के लिए सिर्फ 16 रन की जरूरत है। 15 गेंदें शेष है और 16 रन की जरूरत है। जो फासला था ना बीच में, वो फासला पूरा कर दिया 2 बड़े स्ट्रोक आने के बाद। इस बार ये देखिए, ये जो बल्लेबाज है अमित बल्लेबाज है और गेंदबाज भी अमित है। जरूर यहां पर ये गलती है और गलती के बदौलत यहां पर चौवा मिलता हुआ। और गलती के बदौलत यहां पर यह चौबा आता हुआ। 14 गेंदें शेष है और जीतने के लिए 12 रन की जरूरत है। 14 गेंदें शेष है और 12 रन की जरूरत है। अब यहां पर जीत की सुगंध एसआरटी बिलूर को आती हुई। सिंदूर की टीम यहां पर ये जूझती हुई, यहां पर अच्छा प्रयास है, अच्छी कोशिश है, लेकिन अमित यहां पर कोई भी रन नहीं ले सके हैं, क्योंकि इस बार अच्छी फील्डिंग के बदौलत कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, यहाँ पर स्कोर रुका हुआ है। और गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे ना तो ये गेंदबाज है। इस ओवर की कहानी देखेंगे तो पहले गेंद पर चौबा आया था, दूसरे गेंद पर छक्का आया था, बाद में देखेंगे तो फिर एक बार ये देखिए आगे जाकर खेलने की कोशिश करते हुए इस ओव्हर में ज्यादा रन खर्च हुए। कुल मिलाकर इस अंदाज या ठिकाणी स्वतःला बाद करतो, धावतीच्या स्वरूपात दबून परततोय। थँक्यू। चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात येऊ देत। आता मात्र समीकरण बदलणार आहे। 10 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज आहे। फलंदाजी मार्गवरती अजूनही आपण पाहणार आहोत तो अमित, समोर मात्र शिवपत्र ज्याने सांघिक कामगिरीमध्ये एका फलंदाजाला तंबूची दिशा दाखवली धावचीच्या स्वरूपात। आता थोड्याच वेळामध्ये या मैदानामध्ये या विजयभूमीमध्ये म्हणजेच सर सेनापती प्रतापराव गुजर या भूमीमध्ये थोड्याच वेळात या गावचे सुपुत्र आणि जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतरावजी पाटील यांचे ओएसडी म्हणजेच अमोल दादा डफळे हे या ठिकाणी दाखल होणार आहे। पुढच्या या ठिकाणी चेंडूवरती पाहूया काय घडतं। आता मात्र या चेंडूवरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न करत होता। मित्रांनो या स्पर्धेकरिता फार महत्त्वाचं योगदान असणारे ज्येष्ठ आणि बुजुर्ग अशा प्रकारचे अप्पासाहेब नामद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं मी अत्यंत मनापासून स्वागत करतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो शिवपुत्र।
आता मात्र शिवपुत्रला मात्र या ठिकाणी बॅन केले गेले. त्यानंतर मात्र विजयच्या या चेंडूवरती मात्र पहा खराब क्षेत्ररक्षण आहे. 1 2 तिसरी धाव घेताना पाहूया पूर्ण होते का ती. मात्र तिसरी धाव पूर्ण होत नाहीये. सलग या ठिकाणी 2 गडी धावचीच्या स्वरूपात तंबूत परततायत. डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत. गोलंदाजी होते. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. पहा एकमेकांना साथ दिली ना तर चांगल्या प्रकारचं आपण या ठिकाणी कार्य करू शकतो. तुम्हाला माहित आहे की त्या मुंग्यांची गोष्ट, मुंगी आणि साप ही गोष्ट माहित आहे, एकीचं बळ. आणि त्याचं फळ पहा याच युद्धभूमीवरती, याच विजयभूमीवरती विजय प्राप्त केला होता ते म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी. कारण त्याचं कारण होतं त्यांच्याशी एकनिष्ठ होते ते मावळे आणि त्या मावळ्यांच्या जोरावरती हा विजय प्राप्त केला. आता मात्र या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मात्र हा एक गडी बाद होतोय. पहा त्या ठिकाणी एक चूक होते आणि या चुकीचा फायदा निश्चित भूमीवरती आणि या मैदानाच्या मध्यावरती आपण पाहतो ते बरोबर मंचावरती येताना पाहतो ते म्हणजेच या गावचे ज्येष्ठ अशा प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते आणि उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजेच अप्पासाहेब नामद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही जयंत चषक उमराणी 2022 मध्ये मनापासून स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज तो मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतोय. विजय आहे समोर खेळण्याची जबाबदारी असणार तो नवा फलंदाज राहुलच्या खांद्यावरती. राहुल मात्र या ठिकाणी चाच पडतोय. मात्र हा चेंडू बरोबर डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. पंच मात्र त्याला स्वर असल्याची खूण करतायत आणि स्वर नंतर मात्र धावसंख्येत भर पडणार आहे. धावसंख्या होती ती एकूण 51. 57 धावांचा पाठलाग करताना विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू 6 धावांची गरज. 7 चेंडू 6 धावांची गरज असताना मात्र एकमेकांना साथ देण्याची गरज आहे. पहा पहिला फलंदाज बाद झाला त्यानंतर सलग 3 गडी बाद झालेले आहेत. त्यामुळे एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. जर खालचा जो फलंदाज आहे तो अमित मात्र चांगल्या प्रकारे काम करतो, त्याला साथ दिली तर या 6 धावा सहजपणे होऊ शकतात. आता मात्र हा एक छान चेंडू आहे आणि या छान चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 5 संपताय आणि एकूण धावसंख्या होते 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. कोकरे सर यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि एकूण 6 धावांची गरज आहे. बजेंद्री सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी जयंत चषक उमराणी 2022 मध्ये अत्यंत मनापासून स्वागत करतोय. अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा सामना आपण पाहतोय. 6 गेंदे शेष है और जीतने के लिए यहाँ पर 6 रनों की जरूरत है. अब यहाँ पर ये मुकाबला है ना, ये कांटे का मुकाबला है. ये कांटे के मुकाबले में ये 2 बल्लेबाज मैदान में है. एक तरफ अमित है तो दूसरी तरफ खेलने के लिए तैयार है. नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज MS राहुल है. प्लीज सर टाइमपास खूप होतोय. रफीक सर प्लीज. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज
रमेश है, 6 गेंदें शेष है और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। ये मैच भी विशेष है। अगली गेंद अंपायर के बगल से, इस बार यहां पर ये देखेंगे अच्छी गेंद और अच्छी गेंद के साथ साथ 5 गेंदें शेष है और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे पर रमेश है, अंपायर के बगल से तेज कदम के साथ गेंदबाजी करते हुए ये रमेश अमित के लिए। ये देखिए ये खराब गेंद लाइन से भटके तो यहां पर वाइड आता हुआ और वाइड के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो निवृत्त मेजर आदरणीय उत्तमजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आम्ही उमराणीच्या या विजयभूमीमध्ये सुरू असलेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आम्ही त्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतोय, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। यहाँ पर ये जो मुकाबला देखेंगे तो कांटे का मुकाबला है, ये बहुत ही अहम मुकाबला है और गेंदबाजी के मोर्चे पर रमेश है और जीतने के लिए सिर्फ 3 रनों की जरूरत है। गेंदे शेष है, 4 गेंदे 3 रनों की जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे पर रमेश है, सामने खेलने के लिए सेठ बल्लेबाज है जिन्होंने इस इनिंग की शुरुआत की थी, ओपनिंग में आए थे वही बल्लेबाज यहां पर ये काम करते हुए। लेकिन इस बार यहां पर खेल रुका हुआ है, टाइम पास हो रहा है। रमेश आपको ध्यान देना चाहिए टाइम की तरफ, तो इसी तरह से ये टाइम पास ज्यादा हो रहा है। संघ की टीम तैयार रहेगी और पार्थनली की टीम भी तैयार रहेगी। 4 गेंदें शेष है और जीतने के लिए 3 रनों की जरूरत। इस बार ये अमित पीछे जाकर इस गेंद पर हमला मचाने की कोशिश करते हुए पूरी तरह से चूकते हुए। अब 3 गेंदें शेष है, 3 रनों की जरूरत है। ये अहम मुकाबला है। अब जो मंच पर जो मेहमान है, ये देखिए अलोंग द कारपेट जरूर खेला है और स्क्वायर लेग के खिलाड़ी ने इस गेंद को जरूर उठाया है। तब तक के लिए 1 रन पूरा किया है। यहां पर ये इक्वल होता हुआ, टाई होता हुआ, सिर्फ जीतने के लिए 1 रनों की जरूरत है। मैच देखेंगे ना तो मैच है सिंदूर स्पोर्ट्स क्लब, सिंदूर और बिलूर एसआरटी के बीच का ये मुकाबला है। अब पीछा करते भी बिलूर की टीम है, सिर्फ जीतने के लिए 2 गेंदें शेष है और जीतने के लिए 1 रन की जरूरत है। अब यहां पर मैदान में देखेंगे तो पूरी तरह से फील्डिंग देखिए, फील्डर कितने नजदीक है क्योंकि 1 रन की जरूरत है। 2 गेंदे 1 रन की जरूरत है। बल्लेबाजी के मोर्चे पर अब अमित तैयार है। नॉर्थ स्ट्राइक एंड पर देखेंगे तो उनका साथीदार है, उनको कुछ बचाते हुए कान मंत्र देते हुए, कान मंत्र देने के बाद अब रमेश खेलने के लिए तैयार है, बल्लेबाजी गेंदबाजी करने के लिए तैयार है। इस मेहमान देखेंगे तो मंच पर बड़े बड़े मेहमान है। अप्पा साहेब नामद है, उनके साथ साथ मेजर शिंदे साहब है और उनके साथ साथ देखेंगे तो मुख्याध्यापक कोकरे सर है, प्रधान अध्यापक कोकरे साहब है और उनके साथ साथ भजंती सर भी है। तो इसी तरह से इस मैच का आनंद लेते हुए अगली गेंद अंपायर के बगल से इस बार ये देखिए कलाइम के साथ खेलने की कोशिश, लेकिन 1 रन चुराया। ये मैच जीता है एसआरटी बिलूर ने। कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा पार्थनळी संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। पार्थनळी करिता पहिला चेंडू पडल्यापासून डिज ऑपरेटर दर थांबायचे। पार्थनळी करिता पहिला चेंडू पडल्यापासून फक्त 30 मिनिटं असतील, कारण जर आत्ताचा सामना पाहिला ना तर जवळजवळ 1.5 तास चालला। अशा प्रकारे चालणार नाही, फक्त 30 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपवायची आहे। 30 मिनट का आपको टाइम है इनिंग खत्म करने के लिए। पार्थनली चला बिलूर की पूरी टीम यहां मंच के पास आएगी। मेहमान यहां पर आपकी राह देख रहे हैं और मैन ऑफ द मैच के लिए भी हम जाएंगे कैमरामैन के पास। बिलूर की पूरी टीम आएगी। पार्थनली जल्द ही जल्द आपको फील्डिंग फैलानी है। चलो पार्थनली, चलो जल्द जाना है। मैदान में कुछ चर्चा नहीं करेंगे, सिर्फ आपको 30 मिनट का यहां पर समय है ये इनिंग खत्म करने के लिए। आपका 12वां खिलाड़ी है ना, वो